नमस्कार मित्रांनो, मी किरण श्रीशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। मित्रांनो, पीएम किसान योजना जो 17वा हप्ता आहे म्हणजे 2000 रुपयाचा हप्ता जो तुम्हाला 18 जून 2024 या रोजी भेटणार आहे, तर तो तुमच्या खात्यात येणार का नाही। तुम्ही जर ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची आहे, तर तुमचा 2000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार का नाही हे कसे चेक करायचं याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 17वा हप्ता आहे म्हणजे 18 तारखेला जो भेटणार आहे तो तुमच्या खात्यात येणार आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला गुगलवर येऊन तुम्हाला पीएम किसान हे सर्च करायचं आहे। पीएम किसान हे तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला यामध्ये पहिलीच वेबसाईट, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता। या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता, यामध्ये तुम्हाला हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द 70th इन्स्टॉलमेंट ऑफ पीएम किसान स्कीम ऑन 18 जून 2024। तर तुम्हाला 17वा हप्ता 18 जून 2024 या रोजी भेटणार आहे। तर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कसे येणार आणि येणार का नाही हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे। रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला वर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून खाली तुम्हाला हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून तुम्हाला यामध्ये सर्च करायचा आहे। तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहीत आहे असं मी समजून तुम्हाला वापस आता PFMS हे सर्च करायचं आहे। याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता। या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला 3 ज्या आडव्या रेषा दिलेल्या आहेत त्यावर टॅप करून तुम्हाला खाली पेमेंट स्टेटस हा तिसरा ऑप्शन निवडायचा आहे। यामध्ये तुम्हाला पेमेंट स्टेटस निवडल्यानंतर तुम्हाला 1 2 3 4 पाचवा जो ऑप्शन आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये कॅटेगरीमध्ये NSP पीएम किसान हा दुसरा ऑप्शन निवडायचा आहे। हा दुसरा ऑप्शन तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला डीबीटी स्टेटसमध्ये तुम्हाला पेमेंट हा ऑप्शन यामध्ये तुम्हाला टॅप करायचा आहे। पेमेंट हा ऑप्शन तुम्ही टॅप केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जो एंटर ॲप्लिकेशन ID म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर असतो तो रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे। तुम्हाला खाली हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून तुम्हाला खाली सर्च या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्च या केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता पेमेंट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन ID, बेनिफिशरी नेम, बेनिफिशरी कोड, एजन्सी कोड, तुमचा आधार कार्डचे शेवटचे 4 डिजिट, अमाऊंट, स्कीम कोड यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिसेल। यामध्ये व्हॅलिडेशन स्टेटस जर तुमची व्हॅलिडेटेड असेल तर तुम्हाला तुमचा जो पीएम किसानचा 17वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा यामध्ये पाहू शकता PFMS ट्रान्सफिक्टेड, UTR नंबर, बँक, क्रेडिट डेट, अकाउंट नंबर ॲज पर बँक ही सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा 17वा हप्ता तुमच्या खात्यात येणार का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे चेक करायचं होतं। तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।